आजच्या व्हिडिओमध्ये काही सध्या गरमागरम जे दिव्यांग बंधूंसाठी अपडेट आलेली आहे, तर ते सगळे अपडेट आपण पॉईंट टू पॉईंट ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार असो, त्यासोबतच टेम्परवारी दिव्यांगां रिलेटेड असो आणि त्यासोबतच जो UDID कार्डचा जो सध्या प्रॉब्लेम येत आहे त्याच्या रिलेटेड असो, किंवा जे आता सध्या फेक दिव्यांग काम करत आहेत, फेक दिव्यांग सर्टिफिकेट काढून. तर हे सगळे इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत आपण डीपमध्ये खूप प्रॉपर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण याबद्दल तुम्हाला जे नवीन महाराष्ट्रामधले नवीन लेटेस्ट अपडेट वगैरे आहेत ते तुम्हाला सगळ्यां प्रथमतः कळेल. त्यासोबतच बेल हे ऑलवरती सेट करून ठेवा, कारण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. तर चला, जे आपले मेन इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते स्टार्ट करूया. तर चला, आपला जो टेक्स्ट हे आहे ज्या ठिकाणी आपण पूर्ण डिस्कस वगैरे करतो त्या टॅबवरती जाऊन डिस्कस करूया. तर ह्या ठिकाणी एक छोटासा डॅशबोर्ड आहे, त्याच्यावरती जे काही आपण टॉपिक ह्या ठिकाणी डिस्कस करू तर ते सगळं मी तर रायडिंग करून दाखवेन. तुम्ही ऐकू पण शकता आणि त्यासोबतच तुम्ही डॅशबोर्डवरती समोर तुम्ही पाहू पण शकता. तर जो आपला पहिला आजचा जो मेन मुद्दा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि खूप गरजेचा होणार आहे ते आहे फर्स्टवाला. आपण त्याला पहिल्यांदा यामुळे ठेवलेला आहे की हयातीचा दाखला. कारण सध्या हा खूप महाराष्ट्रामध्ये गांभीर्यने ह्याचा टॉपिक ह्या ठिकाणी चालू आहे. हयातीचा दाखला, बेनिफिशियरी सत्यापित ॲप. जे बेनिफिशियरी सत्यापित ॲप जो ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक तुम्ही प्रॉब्लेम त्या ठिकाणी बघू शकत असाल की त्या ठिकाणी असं येतं, त्या ठिकाणी जे आहे ॲपमध्ये बेनिफिशियरी नॉट फाउंड, बेनिफिशियरी नॉट फाउंड असं टॅब त्या ठिकाणी दाखवत आहे. जे सध्याची स्कीम आहे ज्यामध्ये ह्या ठिकाणी संजय गांधी असो, त्यासोबतच इंदिरा गांधी योजना, मी सगळं योजना रिलेटेड बोलतोय, तर इंदिरा गांधी योजना असो, तर ह्याची योजना आहे जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी हे करता तर काही जणांचं ह्या ठिकाणी दाखवत नाही आहे की तुमचं बेनिफिशियरी नॉट रजिस्टर असं ह्या ठिकाणी दाखवत आहे. पण तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही. तसं तर तुम्हाला दाखवत असेल तर तुम्हाला काही जे बेसिक जे आहेत गोष्टी हे तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. आता सध्यामध्ये तुम्हाला हे मी सांगू इच्छितो, हे जे आता ह्या ठिकाणी बेनिफिशियरी जे ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी बनलेलं ह्या ठिकाणी हा फर्स्ट इयर आहे याचा, एक पहिल्या वर्षी ह्या पहिल्यांदाच या ठिकाणी बनलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अपडेट वगैरे यायला थोडा वेळ लागत आहे. स्पेसिफिक काही ठिकाणी त्या ठिकाणी आपण समजू शकतो ह्या ठिकाणी 70% लोकांचे ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ॲपमध्ये झालेले आहेत. त्यांचा अपडेट ह्या ठिकाणी झालेला आहे, त्यांची पूर्ण डिटेल्स ह्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये अपडेट झालेली आहे. पण असे काही लोक आहेत त्यांचं ह्या ठिकाणी अपडेट झालेलं नाही, बट स्लोली ह्या ठिकाणी अपडेट होण्याची प्रक्रिया ह्या ठिकाणी चालू आहे. तर त्यामुळे तुम्हाला काळजी वगैरे करण्याची गरज नाही. आणि तुम्हाला हे सगळ्यात मोठा डाऊट असेल की आता आपलं ह्या ठिकाणी ऑनलाईन हयातीचा दाखला निघाला नाही तर परत आपल्याला पेन्शन जे आता पुढे मिळू शकते का नाही. तर सगळ्यांना ह्या ठिकाणी डाऊट असतील की आता जूनमध्ये, आता जे जून आहे, जूनमध्ये ह्या ठिकाणी पेन्शन भेटण्याचे चान्सेस आहेत का नाही हे डाऊट असेल. तर तुम्हाला ह्या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही. जूनमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी पूर्णपणे पेन्शन भेटणार आहे, तुमच्या अकाउंटवरती पेन्शन येणार आहे. तर हे काही मुद्दे आहेत, मी ह्या ठिकाणी तुम्हाला डिस्कस करून टाकतो. हयातीचा दाखला जो काढायचा आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टर ऑफिस यांच्याकडे दिलेली आहे. तर ते पण पूर्ण फॉलोअप घेत आहेत. ते कलेक्टर ऑफिसमधून ह्या ठिकाणी तहसील जो आहे तहसीलमधून ह्या ठिकाणी फॉलोअप घेतात की आतापर्यंत किती जणांचे हयातीचे दाखले निघाले आहेत. तरी यांना पण वरून टार्गेट आलेलं आहे, जे की गव्हर्नमेंट करून वरूनच महाराष्ट्र शासन करून त्यांना टार्गेट आलेलं आहे की सर तुमचं किती 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 जणांचे ह्या ठिकाणी हयातीचे दाखले काढून वगैरे झाले, तर त्याचं डिटेल्स ह्या ठिकाणी वरती अपडेट करा. ह्याच्या रिलेटेड पण तेवढी त्यांना कळवायचं असतं. त्यामुळं ते पण खूप तातडीनं जे गाव वगैरे आहेत गावामध्ये पण जे
तलाठी ग्रामसेवक आहेत त्यांना पण अपडेट करतात की ज्यांच्या हयातीचे दाखले वगैरे नाहीत काढलेले, सो तुम्ही त्यांच्या हयातीचे दाखले वगैरे काढून देण्यासाठी मदत वगैरे करा. तर असं पण ह्या ठिकाणी बोलत आहेत. तर ठीक आहे, त्यांच्याकडून पण हयातीचे दाखले तुम्हाला ह्या ठिकाणी काढून भेटत आहेत ऑनलाईन. त्यांच्याकडे टॅब वगैरे असतो, सो ते पण तुम्हाला काढून देऊ शकतात. बट त्यांच्याकडून पण प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला तुमचं ऑनलाईनमध्ये असं होऊच शकत नाही, प्रॉब्लेमच येत आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी एक सोल्युशन आहे, ते मी ह्या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करतो. तर त्यासाठी जो तुम्हाला ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बेनिफिशियरी ॲपमध्ये तुम्ही हे करता, डिटेल्स बघता, तर त्या ठिकाणी एरर आल्यानंतर जो एरर येतो, बेनिफिशियरी नॉट रजिस्टर्ड, जो नॉट रजिस्टर्ड बेनिफिशियरी नॉट रजिस्टर्ड जो येत आहे, त्याचं काय करायचं, तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि स्क्रीनशॉट काढून तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे. पुढे समजू शकता, ह्या ठिकाणी त्याची प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढून तुम्हाला जो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यासोबत जे आता यांचं जे दुसरं ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, काही जे आता त्याच्यामध्ये आपल्या डिसेबिलिटी जे दिव्यांग आहेत, दिव्यांग लोकांना ह्या ठिकाणी जे दिव्यांग आहेत त्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट UDID कार्ड ह्या ठिकाणी सबमिट करायचे याच्यासोबत. आणि त्यासोबतच जे आपले विधवा वगैरे आहेत, तर त्यांना विधवा महिला वगैरे आहेत, तर त्यांना जे त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणी नेऊन तहसीलमध्ये जमा करायचे आहे. त्यासोबतच जे वृद्ध आहेत, वृद्ध लोकांना पण ह्या ठिकाणी जे आपले त्यांच्या वृद्धचे प्रूफ वगैरे आहेत ते पण तुम्हाला ह्या ठिकाणी तहसीलमध्ये जमा करायचं आहे. तर हे तुम्ही डॉक्युमेंट्स लक्षामध्ये ठेवा. हे मेन इम्पॉर्टंट तुम्हाला हा डॉक्युमेंटवरचा जो तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे तो डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे, त्याची प्रिंट काढून स्क्रीनशॉटची. आणि हे जे आता दिव्यांगांसाठी, जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेट, आणि जे ह्या ठिकाणी विधवा आहे त्यांचं जे डॉक्युमेंट आहे ते घेऊन जायचं आहे. आणि वृद्धसाठी यासाठीचं हा डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे. हा तुम्हाला डॉक्युमेंट्स ह्या ठिकाणी प्रॉपर समजले असेल तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जाऊन तहसीलमध्ये जमा करायचे आहेत. जमा केल्यानंतर ते स्वतः त्या ठिकाणी अपडेट करतील की ह्यांना हे प्रॉब्लेम येत आहे. तर सर्व्हरला वगैरे कॉन्टॅक्ट करू शकतात की सर्व्हर अपडेटमध्ये ह्यांची डिटेल्स पण टाका, असं असं ह्या ठिकाणी अपडेट होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे डॉक्युमेंट्स नक्कीच तुमच्यासोबत कॅरी करून तहसीलमध्ये लवकरात लवकर, ज्यांना खूप प्रॉब्लेम येते त्यांनी जाऊन हे डॉक्युमेंट्स नक्कीच तहसीलमध्ये जमा करा. हा व्हिडिओ ह्या ठिकाणी थोडासा मोठा होऊ शकतो, कारण आपण एक एक टॉपिक आहे ते पूर्णपणे कव्हर करणार आहोत. कारण हर एक या छोट्या छोट्या टॉपिकसाठी व्हिडिओ बनवणं आणि तुम्हाला अपडेट करणं, तुम्हाला पण ते कम्फर्टेबल नाही राहणार आणि मला पण कम्फर्टेबल नाही राहणार. कारण मी पण ऑलरेडी खूप बिझी शेड्यूल असतो, बट त्याच्यामधून पण तुम्हाला सर्वांसाठी अपडेट सतत घेऊन येत असतो. तर चला, जो आपला पुढचा जो मुद्दा आहे आपण त्या ठिकाणी त्याच्या रिलेटेड थोडं डिस्कस करूया. आता जो ह्या ठिकाणी आपण दुसरा मुद्दा जे आपण ह्या ठिकाणी डिस्कस करत आहोत ते आहे टेम्परवारी डिसेबिलिटी. टेम्परवारी ज्यांच्याकडे ID जो UDID कार्ड आहे, तर त्यांना पुढे काय करायचं आहे, त्यांना काय कोणत्या स्कीम भेटणार आहेत, काय अपडेट त्यांना ह्या ठिकाणी कोणत्या स्कीम त्यांच्यामधून ह्या ठिकाणी भेटू शकणार आहे, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यांचा टॉपिक आपण ह्या ठिकाणी पूर्ण डीपमध्ये जाणून घेऊया. आता काही जणांच्या मनामध्ये डाऊट असेल की जे टेम्परवारी दिव्यांग आहेत त्यांना ह्या ठिकाणी मार्च तसेच एप्रिल, मे ह्या मंथच्या ह्या ठिकाणी ह्यांना पेन्शन पोहोचलेली नाही आहे, यांना पेन्शन आलेली नाही आहे. तर कारण याचं हे आहे की त्यांच्याबद्दल एक GR आलेला होता की जे टेम्परवारी ह्या ठिकाणी डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहेत त्यांना जे पुढच्या स्कीम वगैरे आहेत ते काही भेटणार नाही. त्याच्याबद्दल ह्या ठिकाणी ऑलरेडी GR पण आलेला होता. तर त्या GRमुळे अपडेट पुढे केलेला आहे. पण त्याच्यामध्ये जे खरंच दिव्यांग आहेत, प्रॉपर दिव्यांग आहेत, त्यांना पुढे ह्या ठिकाणी टेम्परवारी दिव्यांग आहेत पण त्यांना पुढे त्यांचं पूर्ण जे काही जणांच्या ह्या ठिकाणी रिकव्हरी होऊ शकते. एक्झाम्पल, आता काही जणांचा ह्या ठिकाणी हाताचा प्रॉब्लेम असेल किंवा काही जणांचा पायाचा प्रॉब्लेम असेल, ते पुढे त्यांचा इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस आहेत. आणि ते पण वरून पण बोलत आहेत की जे डिसेबिलिटी आहेत टेम्परवारी, तर त्यांना त्यांची ह्या ठिकाणी सुधारणा होत आहे. तर सुधारणा होत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या जे स्कीम वगैरे आहेत, जे पेन्शन वगैरे आहेत, ते ह्या ठिकाणी काही वेळासाठी थांबवून, म्हणजे परमनंट पण पूर्णपणे ब्रेक करण्याची कोशिश करत आहेत. पण जे ऑलरेडी आता सध्या दिव्यांग आहेत आणि त्यांना
प्रॉपर ते परमनंट दिव्यांग असून सुद्धा त्यांच्याकडे टेम्पररी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, तर त्यांचा ह्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम होत आहे. तर त्यांनी नक्कीच परत एकदा तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावा आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही हे सगळं डिस्कस करा की मी परमनंट डिसॅबिलिटी आहे पण टेम्परवारी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट माझ्याकडे असल्या कारणाने तुमचे असे असे प्रॉब्लेम होत आहेत. सो तुम्ही त्याला टेम्परवारी जो आहे त्याला परमनंट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट बनवण्याची कोशिश करा आणि ते तुम्हाला नक्कीच हॉस्पिटलमध्ये मदत करतील. त्याचं तुम्हाला माहिती आहे की ह्या ठिकाणी हॉस्पिटलमधून पूर्ण जे अपडेट आहे आपली UDID जो वेबसाईट आहे UDIDच्या वेबसाईटवरती अपडेट जात असते, तर त्यामुळे ते ह्या ठिकाणी तुम्हाला काही ना काही मदत करतील. असे ते पहिल्यांदा पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो ते नक्कीच तुमची टेस्ट करतील की ते जे काही तुम्ही सांगताय ते खरं आहे का. तुम्ही असे टेम्परवारीच तुमचं ओरिजिनल डिसॅबिलिटी आहोत, तुम्ही परमनंट डिसॅबिलिटी आहोत पण तुमचं टेम्परवारी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, तर तसं काही असलं तर तुमचं चेकअप वगैरे करून ते तात्काळ तुमचं कोशिश करू शकतात की लवकरात लवकर तुमचं परमनंट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी. आणि त्यामुळे तुम्हाला आता हे पुढचं आपण बघूया त्याच्या रिलेटेड. आता सध्या तर काही अपडेट आलेली नाही आहे की तुमचा जो आता जूनमध्ये तुम्हाला पेन्शन भेटेल का नाही भेटेल, जे टेम्पररी डिसॅबिलिटी आहे त्यांच्यासाठी. तर अपेक्षा असं करून भेटलं तरी ठीक आहे, अशी आपण अपेक्षा करूया. तर त्याच्या रिलेटेड आणखीन काही माझ्याकडे अपडेट आली तर नक्कीच मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर त्याच्या रिलेटेड नक्कीच अपडेट करून तुम्हाला अपडेट करेलच. तर आय होप तुम्हाला हे आता प्रॉपर ह्या ठिकाणी कळालंच असेल. तरी ह्याच्याबद्दल आणखीन काही डाऊट वगैरे असला तर नक्कीच तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं आणखीन अपडेट काही आली, काही नवीन अपडेट निघाली तर तुम्हाला नक्कीच मी त्या ठिकाणी कळवेन. तर चला आपण जो पुढचा टॉपिक आहे त्याच्यावरती वळूया. हा जो ह्या ठिकाणी तिसरा मुद्दा आहे तो आहे फेक डिसॅबिलिटी सर्टिफिकेट काढून जॉबला लागल्यासाठी. फेक डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जॉब ह्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण आता त्यांच्यासाठी ऑलरेडी GR पण आलेला आहे वरून की जे याच्यामध्ये मिनिमम ह्या ठिकाणी 350 लोकांना ह्या ठिकाणी काढून टाकलेला आहे जॉबवरून. 350 लोकांची ह्या ठिकाणी आकडा आलेला आहे की ह्या लोकांना काढून टाकलेला आहे, कारण त्यांचे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट व्हेरीफाय वगैरे झाल्यानंतर त्यांना जॉबवरून पूर्णपणे घरी बसवण्यात आलेलं आहे की त्यांना घरी बसवलेलं आहे. आणि ते खूप चांगला निर्णय घेतलेला आहे जे तुकाराम मुंडे सरांनी केले होते. ते स्लोली थोडं इम्प्रूव्ह होत आहे, चांगलं काम होत आहे हे थोडं. आणि पण याच्यामध्ये मी मी समजू शकता यार, मला थोडं ती लाजिरवाणी गोष्ट वाटते. जे एवढे धनदकट आहेत, एवढे छान आहेत, तर तुम्ही कशाला यार दिव्यांगांच्या जागा खाता, कशाला तुम्ही त्यांना त्रास देता. ते ऑलरेडी जे दिव्यांगांना खूप ओरिजिनल जे दिव्यांग आहेत त्यांना रोडवरती काय काय करावं लागते तुम्ही सध्या पाहू शकता. त्यांच्या जेव्हा आपण इंस्टावरती बघतो तर हर दिव्यांगाची 2-3 रील्स तर दिसतातच की जे खूप खराब सिच्युएशनमध्ये आहेत आणि ते बघवलं नाही जात आमच्याकडून. तर त्याच्यामुळे तुम्ही पण जे आपल्या आसपासच्या तुमच्याकडे जे फेक दिव्यांग आहेत, जो की फेक दिव्यांग सर्टिफिकेट वगैरे काढून जॉबवरती लागले, तर त्यांची पण तुमच्याकडे अपडेट असेल तर नक्कीच तुम्ही मला पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवू शकता. नाहीतर जे तुमचं जवळचं कोणी तुमच्या जे आपल्या दिव्यांगांची संस्था वगैरे प्रॉपर चालवतात तर त्यांना पण त्याची तुम्ही नक्कीच अपडेट द्या. कारण हा जो प्रश्न आहे, आपले जे बाकीचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम येत आहे ह्याच्यामुळे. ते लोक ऑलरेडी धंदाकडे असतात, त्याच्यामुळे ते काहीतरी इकडून तिकडून करणार आणि गव्हर्नमेंटला लागून जाणार. त्यामुळे आपले जे ओरिजिनल दिव्यांग आहेत त्यांच्यावर खूप विकट परिस्थिती ह्या ठिकाणी येत आहे. तर ते खूप खराब गोष्ट आहे. पण ह्या लोकांना खरंच कळायला पाहिजे, लाजिरवाणी गोष्ट आहे. नका असं करू यार. तुमचं तुमचं जे आहे दंडाकड तुम्ही कुठे पण करू शकता. आम्हाला ते आमच्यासाठी ह्यामुळे दिलेलं की आम्ही एलिजिबल नाही, कम्फर्टेबल, आम्ही जॉब नाही, आम्हाला कोणी जॉबवर नाही बाहेर ठेवू शकत, किंवा जे प्रॉब्लेम येत आहेत सगळ्यांना तर असं किंवा डोळ्यांचा प्रॉब्लेम असो किंवा ह्याच्यामध्ये फिजिकल हातापायांचा असो, जे काही डिसॅबिलिटी आहेत त्यांना थोडं बाहेर समाज एक्सेप्ट नाही करत, थोडे प्रॉब्लेम देतात. काही जणांना करतात, काही जणांना करत नाही. तर ते प्रॉब्लेम होत असल्यामुळे गव्हर्नमेंटने पॅसिफिक हे जागा वगैरे ह्या आमच्यासाठी काढतात, हे करतात. पण तुम्ही असे तुम्ही असे एवढे हे आहोत का यार. तुम्हाला एवढी गरज आहे का की तुम्ही स्वतः कुठे पण काही काम करून पण तुम्ही मॅनेज करू शकता, पण दिव्यांग कसे करेल काम, त्याचं पोट कसं भरेल, हे तुम्ही थोडं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. जे खरंच डिसॅबिलिटी आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, बट जे फेक डिसॅबिलिटी आहे त्यांना खरंच हे खूप खराब गोष्ट आहे.
तुम्हाला हे कधीच वरून तर आता ह्या ठिकाणी तुम्ही फ्रॉड करू शकाल, पण वरून तुमचा बघणारा कोणी ना कोणी आहे तुमच्या सर्वांसाठी. सो बघा, तुम्ही विचार करा ह्याच्यावर. नक्कीच जे आहेत त्या लोकांसाठी हा मी बोलतोय. हां, आता हे तर आपलं नॉर्मली बोलणं झालं, एक समजावण्याची हे गोष्टी झाल्या. हे समजलं ठीक आहे, नाहीतर वरून तर ऑलरेडी ह्याच्याबद्दल पूर्णपणे ऑल महाराष्ट्रामध्ये आणि ऑल नॅशनल लेव्हलला पण काम चालू आहे, की ते फाइंड वगैरे करणं चालू आहे, की किती दिव्यांग आहेत, कोणते सर्टिफिकेट, कोण-कोण डिसॅबिलिटी सर्टिफिकेट कसे काढलेले आहेत, त्यांचा पूर्ण पाठपुरावा होत आहे. जेव्हा तुम्ही ह्यामध्ये सापडणार तर ते लोकं नाही वाचू शकणार. तुम्हाला जे आतापासून जेवढं तुम्ही गव्हर्नमेंटला लुटलेलं आहे दिव्यांग बनवून, ते सगळं तुम्हाला परत भरावं लागणार आहे. त्या जी-आरमध्ये ऑलरेडी सगळं तसं मेन्शन केलेलं आहे. तर ते जी-आर आहे आपला जो WhatsApp ग्रुप आहे, मी त्याच्यावरती टाकून देईन. सो तुम्ही तिथून ते पूर्ण जी-आर वाचू शकता. तर ह्यामुळे तुम्ही असं काही नका करू. जे काही आपलं लीगली आहे, लीगली राहा आणि लीगली करा आणि दिव्यांगांना त्रास नका होऊ देऊ. असंच मला बोलायचं आहे. सो तुम्ही आणि ज्यांना अजून आहेत तरी पण तुम्हाला वाटत असेल की काही नाही होऊ शकत आहे, आम्ही दिव्यांग सर्टिफिकेट काढलं, आता काही नाही होऊ शकत, असं नका समजू. काही ना काही पुढे होणार आहे आणि तुम्हाला त्याची सजा भेटणार पण. जे खरंच दिव्यांग आहेत त्यांना खरंच तुम्ही जॉबवर वगैरे लागू द्या यार, त्या लोकांना खूप गरज आहे. हे आता 2,500 वगैरे भेटतात, काही नाही होत तेवढ्यानं. नाही कुटुंब भागत तेवढ्या 2,500 जी पेन्शन वगैरे भेटते, तेवढ्यामध्ये नाही काही मॅनेज होत. तुम्ही स्वतः बघा, तुम्ही 2,500 मध्ये काही एक एक महिना काढू शकता का? म्हणून प्लीज यार, जे आहेत ना जेन्युइन दिव्यांग, ते ठीक राहा, बट हे फेक आहे त्यांनी यार स्वतःहून त्यांनी हे करा यार. ते त्यांनी खरंच लेफ्ट करा आणि सांगा हा थोडी चुकी झाली होती, सो काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे पण तुम्हाला वरून काही ना काही हे होऊन देईल. पण असं तुम्ही तुम्ही वाचणार तर नाही, जे कंटिन्यू पुढे करतील ते नाही नक्की वाचणार, हे तर 100% खरं आहे. तर आय होप जे आपण इथं समजवण्याची त्यांना कोशिश केली आहे ते थोडे समजले असतीलच, अशी आपण अपेक्षा करूया. आणि जो आपला पुढचा मुद्दा आहे त्याच्यावरती ह्या ठिकाणी डिस्कस करूया. तर हा चौथा मुद्दा खूप थोडा इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी राहणार आहे. तर ज्यांनी आता जे डिसॅबिलिटी UDID कार्ड नाही काढलेलं, ज्यांनी UDID कार्ड सध्या ह्या ठिकाणी काढलेलं नाही आहे, ओरिजिनल जे UDID सर्टिफिकेट आहे त्यांनी ह्या ठिकाणी त्यांचं निघालं नाही आहे. पण त्यांना सध्या हे मी सांगू इच्छितो की सध्या असे सिच्युएशन चालू आहे की त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे UDIDची, ते पण ह्या ठिकाणी बंद आहे सध्या. तो त्याच्यावरती सध्या जो जो आपला पूर्ण डाटा आहे दिव्यांगांचा, तो सेंटरला आणखीन जे आपले पूर्ण सर्व आहेत त्याच्यामध्ये जे बँकिंग सेक्टर असो किंवा हर एक पूर्ण इंडियामधलं एक मेन सर्व्हर असते, ज्याच्यामधून मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंडियाचा आपलं जो मेन सर्व्हर आहे त्याच्यामध्ये आपल्या दिव्यांगांचा डेटा अवेलेबल नव्हता. नॉर्मली जनगणनामध्ये जे नॉर्मल लोकांचा आहेत त्याच पूर्ण त्याच्यामध्ये डाटा होता. पण आता पूर्ण जे दिव्यांगाचा डाटा आहे ती UDIDची वेबसाईट आहे ते मॅनेज करत होती. पण आता त्याचं पूर्ण ट्रान्सफर या ठिकाणी जो नॅशनलची जी वेबसाईट आहे, पूर्ण डाटा त्या वेबसाईटवरती या ठिकाणी लोडेड करण्याचं ह्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. तर त्याच्यामुळे खूप जणांचा ह्या ठिकाणी ऑल इंडियामधला डाटा अवेलेबल आहे, तर त्यामुळे थोडा टाईम लागू शकतो त्या ठिकाणी. डाटा ट्रान्सफर वगैरे व्हायला टाईम लागू शकतो. सध्या मी आता जस्ट थोड्या वेळाने त्याची चेकआउट केलो वेबसाईट चालते का, बट नाही चालत. तर ज्यांनी आता सध्या दिव्यांग म्हणजे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट नाही काढलेले आणि हे पेन्शनधारक, आता संजय गांधी निराधार पेन्शनधारक यांना तर ह्या ठिकाणी सांगितलं आहे की तुम्हाला ह्या ठिकाणी UDID कार्ड तुम्हाला काढायचंच आहे. तर त्यामुळे तुम्ही हा प्रॉब्लेम सध्या चालू आहे, सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ते थोडं लेट झालं तरी काही हरकत नाही. त्यामुळेच तुम्हाला ह्या ठिकाणी 30 सप्टेंबर 30 सप्टेंबर ह्या ठिकाणी तारीख दिलेली आहे. तर 30 सप्टेंबरपासून तुम्ही काढून घ्या. तोपर्यंत काही नाही, हे काही 2-3 दिवस किंवा आणखी 5-6 दिवस त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम असू शकते. त्यानंतर त्याची प्रॉब्लेम जशी सॉल्व्ह होईल तसं मी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवर ते अपडेट घेऊन येईन आणि तुम्हाला लवकरात लवकर कळवण्याची कोशिश करेन. तोपर्यंत पण तुम्ही असं ह्याच्यामध्ये घाबरू नका, जे संजय गांधी निराधार आहे या ठिकाणी आम्हाला भेटेल का नाही, कारण आता हे आमचं असं UDID वगैरे काढून नाही गेलं तर तुम्हाला 3 सप्टेंबरपासून तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुमच्या UDID डिसॅबिलिटी सर्टिफिकेट बघा. जसं तुमची हे 30 सप्टेंबरच्या पुढे तुमची डेट जाईल, त्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याच्या अगोदर तुम्हाला काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे पेन्शन भेटतील किंवा बाकीच्या स्कीम भेटतील, हे नाही भेटतील हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही ट्राय करा की जशी मी वेबसाईट
सो स्टार्ट झाले मी तुम्हाला लवकर लवकर अपडेट करण्याची कोशिश करेन. त्या टायमाला तुम्ही नक्कीच काढून घ्या. अंदाजा जे आपण ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट जे टॉपिक आता सध्या खूप गरमागरम आहेत आणि सध्या खूप गरजेचं आहे ह्याच्यावरती काम करणं, हे तुम्हाला मुद्दे ह्या ठिकाणी प्रॉपर समजले असतीलच. आय होप ते जे तुम्हाला मुद्दे ह्या ठिकाणी समजले असतील, तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये हे जे मी या ठिकाणी 4 इम्पॉर्टंट पॉईंट ह्या ठिकाणी डिस्कस केले, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही पण छोटासा डाऊट वगैरे आला तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पूर्णपणे ह्या ठिकाणी उत्तर देण्याची कोशिश करेन. आणि जवळचे जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत, ज्यांना हा सगळा प्रॉब्लेम येत आहेत, आजारी व्यक्ती जसंच विधवा महिला तसंच वृद्ध व्यक्ती, तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.